त्रिमूर्ती चौकात अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला जनशक्ती एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी भेट दिली। भंडारा तालुक्यातील खमाटा टाकळी येथील रहिवासी श्यामराव धोंडू गायधने वय 79 वर्षे यांची मौजा खमाटा येथे शेतजमीन आहे। शेतजमिनीतून शासकीय कालवा जाण्यासाठी बांधकाम विभागाने त्यांच्या शेतजमिनीपैकी काही जमीन विकत घेतली होती। तेव्हापासून या कालव्याद्वारे शेतात पीक पिकविण्यासाठी पाणी येत होते, परंतु शेतीलगतच्या शेतकऱ्यांनी शासकीय कालव्याची जागा काढून आपल्या कब्जात केली। त्यामुळे शेतात जाणे येणे कठीण झाले आणि पाणी सुद्धा बंद झाले। त्यामुळे न्याय मिळावा म्हणून श्यामराव गायधने यांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 1 जुलै 2024 रोज सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने दिनांक 6 जुलै 2024 रोज शनिवारला उपोषणाच्या 6व्या दिवशी हे उपोषण सुरूच आहे। शनिवारला दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान अन्यायग्रस्त शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला जनशक्ती एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी भेट दिली आणि आपला पाठिंबा जाहीर केला। यावेळी त्यांनी शासनाने अन्यायग्रस्त शेतकरी गायधने यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी त्यांनी केली आहे। एकीकडे महाराष्ट्र सरकार ही शेतकऱ्याची सरकार आहे अशी वाहवा करून घेते, दुसरीकडे शेतकऱ्यावर अशा प्रकारे अन्याय होत आहे याची दखलसुद्धा घेतली जात नाही। याच्यापेक्षा मोठं दुर्दैव हे काही नाही। इथे बघा, मी माधवराव नारनवरे, अध्यक्ष जनशक्ती एकता संघटना, त्रिमूर्ती चौकामध्ये भेट द्यायला आलेलो आहे। 1 तारखेपासून आज 6 दिवस झालेले आहेत। 80 वर्षाच्या आजोबा ह्या 80 वर्षाच्या आजोबावर अन्याय झालेला आहे आणि यांच्या मागण्या ज्या आहेत, त्यांच्या ज्या अन्याय झालेला आहे, ह्या मागण्याची दखल शासन आणि प्रशासनाने किंवा याच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा घेतलेली नाही आहे। भर पावसामध्ये ही अशी परिस्थिती एखाद्या शेतकऱ्यावर येते, याच्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेच नाही। तरी पण ह्या 80 वर्षाच्या आजोबाची ह्या ज्या मागण्या आहेत त्या अन्याय झालेल्या, याच्या अन्यायाचं निवारण करावं अशी शासन आणि प्रशासनाला माझी विनंती आहे। धन्यवाद।